आज आपण आहे ना फक्त हे 2 बटाटे वापरणार आहोत आणि याच्यापासून एक भन्नाट असा नाश्त्याचा प्रकार करणार आहोत। तुम्हाला सांगू का, माझ्या घरामध्ये जेव्हा जेव्हा ही रेसिपी मी करते ना, त्यावेळेस अक्षरशः तव्यावरून टाकलेला पदार्थ टोपल्यापर्यंत सुद्धा जात नाही, डायरेक्ट पोटामध्ये। चला तर मग भन्नाट अशी ही रेसिपी कशी करायची ते पाहूयात। तर हा बटाटा अगोदर आपण अशा पद्धतीने सोलून घेणार आहोत। इथे आपण कच्चाच बटाटा वापरतोय। सोलून घेतलेला हा बटाटा आपण कट करून घेतोय। आता या बटाट्याच्या फोडी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि धुतलेल्या ह्या फोडी एका जारमध्ये आपण ट्रान्सफर करून घेतोय। आता आपण हा बटाटा जराही पाण्याचा वापर न करता मिक्सरला फिरवून घेणार आहोत आणि याची पेस्ट तयार करून घेणार आहोत। जराही पाणी वापरलेलं नाहीये तरीही छान अशी याची पेस्ट तयार झालेली आहे, कारण की अर्थातच बटाट्याच्या आतमध्ये सुद्धा पाणी असतं। आता हा बटाटा आपण बाजूला ठेवून देतोय। गॅसवरती आपण पॅन ठेवलेला आहे। पॅनमध्ये तेल टाकून घ्यायचंय, साधारण 1 मोठा चमचा, आणि हे तेल आता आपण चांगलं गरम करून घेऊया। तेलामध्ये आपण अर्धा चमचा जिरं टाकून घेतोय, सोबतच 1 छोटा चमचा तीळ, इथं 1 हिरवी मिरची घेतलेली आहे एकदम बारीक अशी कट करून। यासोबतच आपण इथं असा बारीक चिरलेला कढीपत्ता टाकून घेतोय। याच्यात आलं, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकतोय 1 छोटा चमचा। आलं लसणाचा कच्चेपणा गेला ना की याच्यामध्ये आपण मोजून पाणी टाकणार आहोत। तर इथं आपण 2 कप पाणी टाकून घेतोय। आता इथं पाण्याला उकळी यायला लागलेली आहे। याच्यामध्ये आपण जो बटाटा मिक्सरला फिरवून घेतलेला होता ना, तो टाकून घेतोय। हलवून घ्यायचंय। आता याच्यामध्येच आहे ना आपण थोडंसं चिली फ्लेक्स टाकून घेतोय। सोबतच जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही हा ऑरिगॅनो सुद्धा टाकू शकता। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय। हलवून घेऊयात। आणि इथं आता आपलं हे जे मिश्रण आहे ना खालचं, ते चांगलं असं रटरट करायला लागलेलं आहे। तर याच वेळेस आपण याच्यामध्ये काय करणार आहोत, इथं हा मी 1 कप रवा घेतलेला आहे। रवा आपण बारीक घेतलेला आहे, स्वच्छ चाळून घेतलेला आहे, भाजून वगैरे काही घेतलेला नाही आहे, कच्चाच रवा आहे। हा याच्यात टाकून घेऊयात आणि आता हे मिक्स करायचं आहे। आणि काय होतं माहिती आहे का, सुरुवातीला रवा टाकल्यानंतर असं वाटतं की आपल्याला याच्या गाठी व्हायला लागलेल्या आहेत। तर त्यावेळेस काही नाही, फक्त हे असं व्यवस्थित असं आपल्याला काय करायचं आहे, एकत्रित करत राहायचं आहे। म्हणजे जर काही गाठ झालीच असेल तर ती फुटून जाते। आणि हा रवा आपल्याला छान अशा पद्धतीनं आता शिजवून घ्यायचा आहे। कधीपर्यंत, जोपर्यंत हे जे सगळं मिश्रण आहे ना हे असं एकजीव होत नाही तोपर्यंत। आता सध्या हे आपल्याला थोडंसं पातळ वाटतंय, पण जसं जसं शिजेल तसं तसं हे घट्टसर होत जाईल। आता मी याच्यामध्ये कोथिंबीर देखील टाकून घेतलेली आहे आणि परत एकदा हे मी व्यवस्थित असं एकत्रित करते। जसं की मी तुम्हाला मगाशी सांगितलेलं, व्यवस्थित शिजल्यानंतर आहे ना हे मिश्रण अशा पद्धतीने हे पॅन सोडून देतं। तर तशा पद्धतीचं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे। आता मी गॅस बंद करतेय। आपल्याला आता हे पूर्णपणे थंड करून घ्यायचंय।
आपण शिजवलेलं हे पीठ आता पूर्णपणे थंड झालेलं आहे. तेलाचा हात घेतलेला आहे आणि आता आपल्याला एक छोटासा उंडा तयार करायचा आहे. असा हातावरती त्याला आपण चांगला मळून घेऊयात. आता इथं जशी तुम्ही मग तेल लावा किंवा मग माझ्यासारखं गव्हाचं पीठ लावा, काहीही लावलं तरीही चालेल. आणि आता आपण हे असं लाटून घेतोय. अर्थातच आपण याच्यामध्ये बटाटा वापरलेला आहे, सोबतच कच्चा रवा देखील वापरलेला आहे. म्हणजे एकत्रितरित्या शिजवून घेतलेलं असलं तरीही हे दोन्ही पदार्थ याच्यामध्ये कच्च्या स्वरूपात वापरल्यामुळे आपल्याला थोडीशा पिठीची आवश्यकता भासू शकते. आणि त्यातनं काय आहे ना, तुमचं मिश्रण जर हलकं जरी कोमट असलं तरीसुद्धा हे चिटकू शकतं. त्यामुळे पूर्णपणे थंड करून घेणं गरजेचं आहे. खूप जास्त जाड नाही किंवा खूप जास्त पातळ नाही, अशा पद्धतीनं आपण हे लाटून घेतलेले. आणि अर्थातच हे असे त्याला क्रॅक्स येतात. त्यामुळे मी एक प्लेट घेतलेली आहे जेणेकरून सगळे पराठे आपले व्यवस्थित एकसारख्या आकाराचे येतील. एक्स्ट्राचा भाग काढून टाकूयात आणि हा भाग आपण पुढच्या पराठ्यासाठी वापरणार आहोत. दिसायलाही सुंदर दिसतंय आणि खायलाही तेवढंच स्वादिष्ट आणि थोडंसं वेगळ्या चवीचं लागतं. आता इथं आपण पॅन गरम होण्यासाठी ठेवलेला होता. थोडंसं तेल टाकून घेऊयात. हा पराठा भाजत असताना तुम्ही तेल किंवा तूप कशाचाही वापर करू शकता. मी तेल वापरते. हे पराठे आहेत ना तयार करत असताना एकतर आपण हे पीठ सगळं सुरुवातीला शिजवून घेतलेलं आहे आणि आता परत व्यवस्थित मळून आपण याला भाजून देखील घेतो. तर त्याच्यामुळे ना याला डबल कुक केलं जातं. त्यामुळे याची जी चव आहे ना ती रेग्युलर आपण जे इतर कोणत्याही प्रकारचे पराठे करतो की नाही त्याच्यापेक्षा खूपच वेगळी राहते. आणि शिवाय संपेपर्यंत मी म्हणणार नाही, अगदी दुसऱ्या दिवशी जरी हा पराठा शिल्लक राहिला तरी देखील अशाच पद्धतीचा मऊ लुसलुशीत हा राहतो. पराठा दोन्हीही साईडनं व्यवस्थित असा भाजला गेलेला आहे. काढून घेऊयात. तुम्ही याचा रंग बघू शकता, अप्रतिम अशा पद्धतीचं हे दिसतंय. चला तर सेम अशाच पद्धतीनं इथं मी बरेचसे केलेले आहेत. म्हणजे जवळजवळ तुम्हाला सांगू का 5 केले होते. त्यातलं एक रानाने घेऊन गेलेलं आहे. त्याला ते आवडलेलं आहे आणि तुम्हाला मी इथं दाखवते. मस्त मऊ लुसलुशीत असा हा नाश्त्याचा प्रकार होतो. महत्त्वाची गोष्ट काय आहे माहिती आहे का, हा जो पराठा आहे ना तो अगदी अशाच पद्धतीचा संपेपर्यंत मऊ लुसलुशीत राहतो. काय होतं, आपण अनेक पदार्थ मुलांना डब्यामध्ये देतो पण ते पदार्थ ज्यावेळेस गरम आहेत तोपर्यंतच छान राहतात आणि थंड झाल्यानंतर मात्र अजिबात त्याला चव येत नाही किंवा ज्या पद्धतीचे ते तयार झाले होते तसे ते राहत नाहीत. मग त्यामुळे ते खावेसे वाटत नाही. पण हा पराठा तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करून बघा. तुमच्या मुलांना 100% हा पराठा आवडणार आहे. आणि इतर याच्या अगोदर जे काही तुम्ही नाश्त्याचे प्रकार करत होतात ना ते सगळे विसरून जाताल ज्यावेळेस हा पराठा तुमच्या किचनमध्ये तयार होईल. तुम्ही इथं बघताय अगदी कापसासारखा हा सॉफ्ट तयार झालेला आहे. बघा अतिशय सुंदर अशा पद्धतीचा हा जो पराठा आहे ना तो अर्थातच तुम्ही मुलांना टोमॅटो सॉस बरोबर सर्व करू शकता. त्याच्याबरोबरच तो खरं तर अप्रतिम असा लागतो. त्यामुळे आता वाट कशाची बघताय, आत्ताच ही रेसिपी ट्राय करा. ट्राय केल्यानंतर कशी झाली होती हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि हो, अशाच पद्धतीच्या छान छान नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी रेसिपी शो या आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. परत भेटूयात एका नवीन रेसिपीसहित. तोपर्यंत बाय.